नमस्कार. तर आज आपण बघूया आम्ही मित्र न प्लॅन करता जयपूर कसे गेलो. गुडगाव स्टेशनवरून आम्ही ट्रेन पकडून जयपूरला निघालो. जनरल डब्याने प्रवास करत तिकीट काढून आम्हाला 120 रुपये लागले. सकाळी गुडगाव स्टेशनवरून आम्हाला 10:30ची ट्रेन होती. ट्रेन आली, आम्ही ट्रेनमध्ये बसलो आणि निघालो जयपूरसाठी. का रे भाऊ, आपल्याला जयपूर जाणं आहे बरं, असा म्हणणारा आनंद देसाईला आम्ही खूप मिस करत होतो. जयपूरला पोहोचल्यानंतर तिथे रेल्वे स्टेशन आणि बस स्टॉप जवळ आहे. तर आम्ही तिथून ई-रिक्षा करून हवा महलसाठी निघालो. इथून हवा महल जाण्यासाठी 10 ते 20 रुपये ई-रिक्षा आकारते. हे आहे हवा महलचं गेट. आम्ही 3 मित्र गुडगाववरून सोबत निघालो आणि गौरेश आम्हाला पुण्यावरून येऊन जॉईन करणार होता. येताच बोलला हाय. हवा महलला 1-2 तास थांबलो, फोटोज व्हिडिओज घेतले आणि निघालो आम्ही आमच्या हॉटेलसाठी. हवा महल हे जयपूर सिटीच्या मध्यभागी असून इथे खूप टुरिस्ट भेट देतात. हवा महल संध्याकाळी 5:30ला बंद होते. मग आम्ही जेवण केलं आणि निघालो हॉटेलसाठी. रात्रभर हॉटेलला थांबून मग आम्ही सकाळी आमचा टूर पूर्ण करण्यासाठी निघालो. तर मी, प्रताप, बलवंत आणि गौरेश. जयपूरमध्ये सिटी बस आणि ई ऑटो खूप आहे, तर तुम्ही 10 ते 20 रुपये देऊन जाऊ शकता. हा आहे आमचा बोलका पोपट गौरेश. मग आम्ही निघालो जंतर मंतर सिटी पॅलेस बघण्यासाठी. सिटी पॅलेसमध्ये अजूनही राजांचे वंशज राहतात. त्याची फीज आहे 300 रुपये. सिटी पॅलेस बघण्यासाठी अतिशय सुंदर आहे. त्यात तुम्ही तिकीट काढून आतमध्ये जाऊ शकता. त्यानंतर तुम्हाला तिथे LED स्क्रीनवर किंवा कठपुतली शो, पपेट शो दाखवला जातो. अतिशय सुंदर असा पपेट शो केला जातो. सिटी पॅलेसमध्ये खूप छान असे इंटेरियर वगैरे केलेले आहेत. त्यानंतर आम्ही निघालो जंतर मंतर बघण्यासाठी. जंतर मंतरसाठी 50 ते 100 रुपये तिकीट आहे. तुम्ही ते बघून जाऊ शकता. त्यानंतर आम्ही जात आहोत आमेर फोर्ट म्हणजेच अंबर पॅलेसला. जाता जाता तुम्ही बघू शकता जल महल. ही रिक्षा तुम्हाला गडाच्या पायथ्याशी उतरवणार. तिथून तुम्हाला वरती जाण्यास फीज नाही, पण तुम्हाला अंबर पॅलेस बघायचं असेल तर 102 रुपीज फी आकारली जाते. वरती जाण्याचे अंतर 1 किलोमीटरपर्यंत येईल. त्यात तुम्ही पायीही जाऊ शकता आणि तुम्हाला इथे हत्ती सवारी पण भेटते. खूप फॉरेनर्स इथे भेट देतात. ॲज अ टुरिस्ट प्लेस म्हणून ही जागा खूप प्रसिद्ध आहे. सुंदर असा छोटासा तलावाने हा फोर्ट सजलेला आहे. हत्ती सवारी फॉरेनर्सला घेऊन येत आहे. भैया छत्री 20 रुपये प्रमाणे रेंटनी देतो. आता आपण पोहोचलो आहोत आमेर फोर्टला. इथपर्यंत जाण्यासाठी आपल्याला तिकिटाची गरज नाही, पण अंबर पॅलेसमध्ये जाण्यासाठी तिकीट काढावे लागेल. त्याचे फीज होते 102 रुपये. अतिशय सुंदर असा हा किल्ला आणि शेजारीच होते देवीचे मंदिर. मंदिरात दर्शन केले आणि आम्ही मग निघालो पॅलेस बघण्यासाठी. हे आहे अंबर पॅलेसचे गेट. जे सुप्रसिद्ध असा अंबर पॅलेस तुम्ही बघूनच चक्क व्हाल. सुंदर आहे. प्री वेडिंग शूटसाठी हा खूप फेमस असा स्पॉट आहे. आमेर फोर्ट बघितल्यानंतर आम्ही जात आहोत नाहरगड फोर्टला. डायरेक्ट गाडी भेटत नाही, त्यामुळे आम्ही 200 रुपयाची गाडी केली आणि पोहोचलो नाहरगड फोर्टला. बार्गेनिंग केल्यानंतरच आम्ही ही ऑटो 200 रुपयामध्ये केली. जवळच जयगड फोर्ट पण आहे, त्यामुळे तुम्ही जयगड किंवा नाहरगड बघू शकता. ही आहे बावडी. पावसाचे पाणी यामध्ये लोक साठवायचे आणि तेच नंतर पिण्यासाठी यूज करायचे. नाहरगडवर सुद्धा 100 रुपये फीज आहे आणि शीशमहल बघण्याचे 500 रुपये वेगळे. नाहरगड फोर्टवर इंटेरियर स्ट्रक्चर खूप छान आहे, जिथे फोटोज आणि व्हिडिओज खूप सुंदर येतात आणि आपण टेरेसवर जाऊन बघू शकतो जयपूरचे दृश्य. पूर्ण जयपूर हे आपण बघू शकतो. इथे 1-2 तास थांबल्यानंतर आम्ही मग खाली जाण्यासाठी निघालो. खाली जाण्यासाठी आम्हाला एक शॉर्टकट रोड भेटला, जिथे तुम्हाला 2 किलोमीटर पायी चालावे लागेल. खाली उतरल्यानंतर तुम्हाला लागेल छोटी चौपाट, जिथून तुम्ही रिक्षा करून कुठेही जाऊ शकतात. अशा प्रकारे आम्ही पोहोचलो खाली आणि मध्ये मध्ये मी शायनिंग मारताना. त्यानंतर आम्ही 30 रुपये पर सीट देऊन गेलो गलताजी टेम्पल. गलताजी टेम्पल हे खूप सुंदर असे आहे. तिथे सूर्यमंदिर पण तुम्हाला बघायला भेटणार. गलताजी टेम्पलला जाण्यासाठी 2 रस्ते आहेत. एकाकडून गाडी सरळ वरती जाणार आणि दुसरीकडून तुम्हाला 1 ते 1.5 किलोमीटर पायी चालावे लागेल. आणि आम्ही पोहोचलो गलताजी टेम्पलला. तिथे मोबाईलचे चार्जेस 100 रुपये लागतात. इतर कुठलीही फी नाही. ही रिकामी हाडवा इतकं ऊन असताना सुद्धा इथे अंघोळ करत होती. गलताजी टेम्पल अतिशय सुंदर आहे. इथे 7 छोटे छोटे असे पाण्याचे स्टोरेज आहेत. मग काय, हा आमचा शेवटचा स्पॉट. इथे फोटोज वगैरे काढून आम्ही निघालो आमच्या परतीला आणि पोहोचलो बडी चौपट.
बडी चौपट म्हणजेच हवामहलचा एरिया. इथे तुम्हाला शॉपिंग वगैरे करू शकतात. खूप या लेडीज लाखच्या बांगड्या विकत होते. अशा प्रकारे बधारो मारो देश आम्ही पूर्ण केली राजस्थान ट्रिप. रात्री ट्रेन होती तर आम्ही निघालो जयपूर स्टेशनला. आणि खूप सारे धन्यवाद व्हिडिओ बघण्यासाठी.